Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे 10% आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न. कसे फेल झालात तुम्ही, कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं, परंतु तुम्ही का टिकवू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना, तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला. तर परंतु ठीक आहे, म्हणून मी हे जे काही बोलतोय ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतोय. 10% आरक्षण आम्ही दिलं. कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या 1967 पूर्वीच्या, आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली. त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतोय. त्याचबरोबर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून माझ्याकडे आकडेवारी आहे की जवळपास आज आम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 10 लाखाची मर्यादा आम्ही 15 लाख केली. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे मराठा कार्यकर्ता, त्याला देखील दिली. आणि जवळपास 70,000 लोकांना 5,000-6,000 कोटींचं कर्ज वाटप बँकांच्या मार्फत केलं. आणि जवळपास 600 ते 700 कोटी त्याचं व्याज, कारण ते बिनव्याजी दिलेलं आहे, त्याचं व्याज सरकारने भरलेलं आहे. हे एक मोठं काम आम्ही केलं. त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून अनेक लोक MPSC UPSC मध्ये पुढे आलेत. परदेशी शिक्षण देखील आम्ही देण्याचा निर्णय घेतला. हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्या कॉपीज देईन. आणि पूर्णपणे आज जर पाहिलं आपण सारथीच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणावर मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, MPSC UPSC मध्ये पास होत आहेत, परदेशी शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत 17,54,494 विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी आम्ही जवळपास 9,000 कोटी रुपये मंजूर केले. मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना 10 लाख रुपये मदत दिली. त्याचबरोबर त्यांना ST मध्ये नियुक्त्या काही 20 लोकांना दिल्या. ते हा आकडा अगोदरचा आहे. आणखी जसे जसे येत आहेत तसे आम्ही त्यांना देतोय की जे कोणी असतील जे मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले असतील समाजासाठी भांडताना, त्यांना 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यापासून आम्ही बिलकुल मागे आम्ही हटणार नाही. आणि यामध्ये MPhil PhD साठी देखील सरकारने अनुदान दिलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाला जे काही देता येईल, सारथीला 300 कोटी वाढीव निधी दिला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही 300 कोटी वाढीव निधी दिलेला आहे. नाशिकमध्ये जे सारथीचं कार्यालय ते आम्ही बांधतोय, विभागवाईज सारथीचे कार्यालय आम्ही बांधतोय. त्याचबरोबर यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्टेलची निर्मिती देखील आम्ही आमच्या काळात केली महायुतीच्या. आणि जिथं जिथं हॉस्टेल होऊ शकत नाही त्यांना ग्रामीण आणि शहरी भागाचं जे भाडं आहे त्यांना दर महिन्याला भरावं लागतं, त्यामध्ये देखील आम्ही ते देखील दिलं, त्यामध्ये देखील वाढ केली. आणि त्याचबरोबर 5,000 जेव्हा सुप्रीम कोर्टाने ह्या नियुक्त्या रद्द केल्या त्या काळामध्ये ज्यांच्या इंटरव्ह्यूत मुलाखती झाल्या होत्या पण त्यांना अपॉइंटमेंट त्यांची झाली नव्हती, नियुक्त्या झाल्या नव्हत्या, असे लोक बिचारे अडकले होते. आणि त्यांना देखील 5,000 लोकांना माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये 5,000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे मराठा समाजाला जे काही देता येईल. आणि आमचं म्हणणं आहे की कायदेशीर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं अशा प्रकारचा जो काही त्यांना ज्या सोयीसुविधा आहेत त्या दिल्या. OBC प्रमाणे देखील त्यांना सोयीसुविधा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि हे सगळं जे आहे हे आतापर्यंतच्या मागच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे मी मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने केलं.